विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती 180 जागा जिंकणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। 400 पारच्या नाऱ्यामुळे कार्यकर्ते गाफील राहिल्यानं लोकसभेला फटका, शिंदेंची कबुली। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 288 जागा लढवणार, ओबीसी संघटनेच्या विदर्भस्तरीय बैठकीमध्ये ठराव मंजूर, प्रकाश शेंडगेंची माहिती। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्या, हाकेंची मागणी। छगन भुजबळांच्या पुढाकारानं समता परिषदेची आज मुंबईमध्ये बैठक। भुजबळ यांची पक्षातली नाराजी आणि मनोज जरांगेंच्या उपोषणावर चर्चा अपेक्षित। पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार, महायुतीचे 3ही महत्त्वाचे नेते दिल्लीला जाणार। राष्ट्रवादीला हवी आहेत 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद। ठाण्यातून महायुतीला तडीपार करू असं म्हणणाऱ्यांनाच जनतेनं तडीपार केलंय। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। ईव्हीएम आणि पंडिलकर यांचा काहीही संबंध नाही, ईव्हीएमला ओटीपी लागतच नाही, निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण। ईव्हीएमशी छेडछाड होण्याचा धोका कायम, त्याचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे, एलॉन मस्कचं मत। तर भारतीय ईव्हीएम हॅक करणं अशक्य, राजीव चंद्रशेखर यांचं प्रत्युत्तर। नीट परीक्षेमध्ये अनियमितता असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं मान्य, दोषींवर कारवाई होणारच। बिहारमध्ये आतापर्यंत 13 आरोपींना अटक। नागपूर कामठी मार्गावर बसची रिक्षाला धडक, अपघातामध्ये 2 जवानांचा मृत्यू तर 6 जवान आणि ऑटो चालक जखमी, दोघांची प्रकृती गंभीर। साताऱ्यातलं बलकवडी धरण कोरडं ठाक, पुरेसा पाऊस न झाल्यानं धरणातला पाणी साठा घटला। 24 वर्षांनी 2 मंदिरांचे अवशेष दिसू लागले। आज बकरी ईद निमित्त देशभरामध्ये उत्साह, काही ठिकाणी वाहतुकीत बदल तर राज्यातल्या अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठण। आणि गौतम गंभीर बनणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, लवकरच घोषणा होण्याची शक्यता, जूनच्या अखेरपर्यंत नावाची घोषणा होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।